लातूर लोकसभा मतदारसंघाचा निकाल नुकतीच जाहीर झालेला आहे। त्या काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे हे विजयी झालेले आहेत। 61,888 मतांनी सुधाकर शिंगारे यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। लातूर जिल्हा लोहा मतदारसंघातून जनतेने त्यांना चांगला प्रतिसाद देत निवडून आलेले आहेत। ते आज आपल्यासोबत आहेत। न्यूज अनकटशी ते संवाद साधणार आहेत। न्यूज अनकटमध्ये आपले स्वागत आहे सर। तुम्ही जे निवडून आलात त्याबद्दल काय सांगसाल? जनतेने माझ्याप्रती जो विश्वास दाखवला त्याबद्दल या मतदारसंघातील सर्व जनतेचे लाख लाख आभार या निमित्तानं मी व्यक्त करू इच्छितो। या मतदारसंघातील सर्वसामान्य जनता, या मतदारसंघातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, बूथ प्रमुख या सगळ्यांनी, महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सगळे कार्यकर्ते, सगळे नेते, सगळे पदाधिकारी, सगळे बूथ प्रमुख या सगळ्यांनी यामध्ये मोठा हातभार लावला, यामध्ये अपार कष्ट केले आणि त्या सगळ्याचं चीज म्हणून आज आपला हा विजय मला मिळालेला आहे असं माझं मत आहे। आपण निवडणुकीत पहिली निवडणूक लढविलात, पहिल्याच निवडणुकीत निवडून आलात, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच या गोष्टीचा आनंद आहे आणि सर्वसामान्य जनतेसमोर जात असताना माझा व्यवसाय हा वैद्यकीय व्यवसाय मी मागच्या 26 वर्षापासून 27 वर्षापासून लातूरच्या जनतेमध्ये करत आहे आणि या दरम्यान माझा सर्वसामान्य जनतेशी असलेला कनेक्ट, माझा सोशल गोष्टींशी असलेला अप्रोच आणि आमच्या सगळ्या नेतेमंडळांनी, पक्ष कार्यकर्त्यांनी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय अमित भैया, धीरज भैया आणि पूर्ण टीम ज्या पद्धतीनं काम केली त्या सगळ्यांना ह्या गोष्टीचं श्रेय जातं। ज्यांनी 42-43 डिग्री टेम्परेचर असतानासुद्धा आमचे बूथवरचे कार्यकर्ते असतील, आमचे पदाधिकारी असतील, आमचे नेते असतील, ह्या सगळ्यांनी कशाचीही तमा न बाळगता दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून म्हणजे काम केलं आणि सर्वसामान्य जनतेसमोर आमचं म्हणणं मांडलं आणि सर्वसामान्य जनतेला त्या गोष्टी पटल्या आणि सर्वसामान्य जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला। आपल्या मतदारसंघातील सर्वात मोठा कोणता प्रश्न जे तुम्ही लोकसभेत मांडणार? आपल्या मतदारसंघामध्ये कुठला एक प्रश्न नाही आहे। आपल्या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत। त्याच्यामध्ये लातूरचा पाणी प्रश्न असेल, लातूरच्या रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या संदर्भातील प्रश्न असतील, लातूरचं विमानतळ चालू करण्यासंदर्भात अडचणी असतील, लातूर एक शैक्षणिक हब म्हणून मागच्या काळामध्ये उदयास आलं आहे पण इथं कुठलंच केंद्रीय इन्स्टिट्यूट नाही, त्यासाठी प्रयत्न करणं असेल, लातूर टेंभुर्णीच्या राष्ट्रीय महामार्गाचा जो प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे तो प्रश्न आपणाला कसा सोडवता येईल हा प्रश्न बऱ्याच आमच्या मुरुड परिसरातल्या सगळ्या लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होऊन बसलेला आहे। आणि लातूर रोड ते नांदेड रेल्वे मार्ग हा सुद्धा आमच्या अहमदपूर परिसरातल्या लोहा कंधार परिसरातल्या सगळ्या लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। शेतीमालाच्या भावाबद्दल म्हणजे आज प्रचंड प्रमाणात जे सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजी, आक्रोश आपल्याला पाहायला मिळतो। असे एक नाही, अनेक प्रश्न आहेत। आपणाला ह्या सगळ्या प्रश्नावर एकट्या दुकट्याने लढा देऊन चालणार नाही, तर या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला सातत्यानं ही मागणी लावून धरावी लागणार आहे आणि तो प्रश्न सरकार दरबारी प्रामाणिकपणे मांडण्याचं काम येत्या 5 वर्षामध्ये मी करेन असं, त्यासाठी म्हणजे सगळ्या जनतेचं सहकार्य मला लागणार आहे, ते मला मिळेल अशी मी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो। भाजपचा पराभव का झाला? भाजपच्या पराभवामध्ये सगळ्यात मला असं वाटतं की 3-4 महत्त्वाची कारणं आहेत। एक तर ज्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपनं राजकारण केलं ते सर्वसामान्य माणसाच्या मनाला कुठेच पटलेलं नाही। दुसरं महत्त्वाचं, ज्या उमेदवाराला त्यांनी तिकीट दिलं त्याबद्दलची नाराजी सर्वसामान्य नागरिकांमध्ये होती, कारण त्यांचा पब्लिक संपर्क काहीच नव्हता।
आणि सर्वसामान्य जनतेचं म्हणणं असं होतं की जो उमेदवार आम्ही एवढ्या भरघोस मतांनी मागच्या 5 वर्षापूर्वी निवडून दिला तो उमेदवारच आम्हाला माहिती नाही, आम्हाला भेटलाच नाही, कधी आलाच नाही, कधी आमचा प्रश्न विचारला नाही. अशा पद्धतीचं एक सर्वसामान्य माणसामध्ये नाराजीचा सूर आम्हाला बऱ्याच भागामध्ये पाहायला मिळाला. महागाईमुळं जनता परेशान आहे. एकीकडं महागाई आणि दुसरीकडं शेतीमालाला भाव नाही. अशा दुहेरी अडचणीमध्ये ग्रामीण शेतकरी अडकलेला आम्हाला पाहायला मिळाला. त्याची नाराजी होती. आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने ज्या पद्धतीनं हा प्रश्न हँडल केला किंवा हाताळला त्याच्याबद्दलची नाराजी बऱ्याच समाजामध्ये दिसून येत होती. युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्यामुळं जे भ्रमनिराश युवकामध्ये झाला होता तो काही अंशी मतपेटीत उतरला असावा. आणि मागच्या 26-28 वर्षापासून 27 वर्षापासून जनतेसमोर एक म्हणजे प्रामाणिकपणे नेत्रसेवा देण्याचं काम माझ्या हातून झालं होतं. उमेदवार म्हणून सर्वसामान्य जनतेला हा एक म्हणजे विश्वास माझ्यामध्ये दिसला असावा की हा माणूस आपलं काम प्रामाणिकपणे करेल. आणि आमचे सगळे कार्यकर्ते नेते ज्या पद्धतीनं अहोरात्र काम केले ते आमचे सगळ्यात मोठी स्ट्रेंथ या इलेक्शनमध्ये आम्हाला दिसून आली. उलट भाजपच्या ह्या म्हणजे पूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये याचा अभाव दिसून आला. म्हणजे असे मल्टिपल कारणं म्हणजे ह्या भाजपच्या म्हणजे पिछेहाटीला कारणीभूत असावेत असं मला वाटतं. तर हे होते काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्याशी संवाद साधला आहे आपण. न्यूज अनकटसाठी प्रतिनिधी सलीम शेख, लातूर.